लग्न आणि विघ्न. वेल्ह्यात लग्नाच्या दिवशीच वऱ्हाडींवर मधमाशांचा प्राणघातक हल्ला. 10 ते 12 जण गंभीर जखमी. वेल्हे प्रतिनिधी दिनेश गायकवाड. लग्न आणि विघ्न या म्हणीचा प्रत्यय नुकताच वेल्हे तालुक्यातील घिसर येथे आला. लग्नाच्या दिवशी कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या नवरदेव नवरीसह वऱ्हाडी मंडळींवर मधमाशांनी आगीमोहोळ भीषण हल्ला चढवला. या घटनेत 10 ते 12 वऱ्हाडी गंभीर जखमी झाले असून वैद्यकीय पथक आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. नेमकी घटना काय? तालुक्यातील घिसर येथील शिंदे आणि धिंगले परिवाराचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात सुरू होता. लग्नाचे विधी सुरू होण्यापूर्वी गावाच्या मावळतीला डोंगर कुशीत वसलेल्या जोगाई देवीच्या चरणी दर्शन आणि पूजा करण्यासाठी नवरदेव नवरी आणि वऱ्हाडी मंडळी गेली होती. पूजा सुरू असतानाच अचानक आगीमोहोळच्या मधमाशांनी सर्वांवर हल्ला केला. या हल्ल्यात नवरदेव आणि नवरी थोडक्यात बचावले असले तरी 10 ते 12 वऱ्हाडी मधमाशांच्या दंशाने गंभीर जखमी झाले. डोंगराळ भाग असल्याने सर्वांची मोठी पळापळ झाली आणि लग्नाच्या उत्साहावर चिंतेचे सावट पसरले. डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले प्राण. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय वेल्हे येथे हलवण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून डॉक्टर पांचाळ आणि डॉक्टर भोईटे यांच्यासह त्यांच्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर उपचार सुरू केले. योग्य वेळी उपचार मिळाल्याने गंभीर जखमी असलेल्या रुग्णांची प्रकृती आता स्थिर असून त्यांचे प्राण वाचले आहेत. पोलीस प्रशासनाचे सहकार्य. या आपत्कालीन परिस्थितीत वेल्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेवते सर आणि त्यांच्या पथकाने विशेष सहकार्य केले. जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी आणि पुढील व्यवस्था हाताळण्यासाठी पोलिसांनी मोलाची भूमिका बजावली. प्रशासकीय यंत्रणा, डॉक्टर आणि ग्रामस्थांच्या अथक परिश्रमामुळे एक मोठी दुर्घटना टळली असली तरी या घटनेमुळे परिसरात लग्न आणि विघ्न ही म्हण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.